प्रथम मला वाटतं हे नियम यात काय आहे आणि त्यामध्ये फार्मसीच्या जागा किती किंवा काय आहे हे जाणून घ्यायला हवी उत्सुक. हां सर, हा जो प्रश्न तुम्ही विचारला ना, तर पर्टिक्युलरली आता जे मेट्रो सिटीजचे स्टुडंट्स असतात, विद्यार्थी असतात किंवा जे फार्मासिस्ट आहेत, पुणे, मुंबईमध्ये राहणारे, नागपूर, औरंगाबादमध्ये राहणारे, त्यांना याविषयी माहिती आहे. पण आज तुम्हाला माहिती आहे की फार्मसी कॉलेज हे प्रत्येक गल्लीमध्ये आणि प्रत्येक खेड्यामध्ये आलेलं आहे, असं समजू शकतो. प्रत्येक गावागावामध्ये आज फार्मसी कॉलेज आहेत आणि तिथून स्टुडंट्स हे डी-फार्म करून बाहेर पडतात आणि आज 4,000 ते 5,000 विद्यार्थी दरवर्षी डी-फार्म करून बाहेर पडतात आणि तेवढेच विद्यार्थी हे डी-फार्म करून सुद्धा बाहेर पडतात आणि त्याला जोडीला फार्म-डी पण आलेला आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, की कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना फक्त फार्मसीचं डिग्रीज किंवा डिप्लोमा हे दिलं जातं. पण त्यांना करियर अपॉर्च्युनिटीज काय आहेत, याची काही माहिती नसते. आता आपल्याला माहिती आहे, की इंडिया इज गोइंग टू बिकम द फार्मसी ऑफ द वर्ल्ड. गोइंग टू बिकम आता फार्मसी ऑफ द वर्ल्ड झालेलंच आहे, असं आपण समजू शकतो. एक्झॅक्टली डेफिनेटली. तसंच इंडिया इज द 4th लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड. म्हणजे चौथी आपण आर्थिक महासत्ता झालेलो आहोत आणि आपण लवकरच 3ऱ्या नंबरला आपण जाणार आहोत आणि असं म्हणतात, की 2040 किंवा 47 पर्यंत भारत हा 2ऱ्या नंबरला जाईल. आर्थिक महासत्ता पण होईल. पण फक्त आर्थिक महासत्ता केव्हा शक्य आहे? जेव्हा हेल्थ मेंटेन असेल. जर आपल्या नागरिकांची, आपल्या लोकांची जर हेल्थ मेंटेन नसेल, त्यांना हेल्थ सर्व्हिसेस मिळत नसतील, तर मग आपण महासत्ता होऊ शकत नाही, शक्यच नाही ना. कारण पैसा केव्हा कमवू शकतो? जेव्हा हेल्थ मेंटेन असेल. तर आता गव्हर्नमेंटला माहिती आहे, की जर त्यांनी हेल्थवरती खर्च केला, तरच आपण महासत्ता बनवू शकतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. बरोबर आहे? बरोबर. आता हेल्थवर खर्च करायचा म्हणजे फार्मसिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फार्मसी शिवाय तर डॉक्टर्स काहीच करू शकत नाही. जसं असं म्हटलं जातं, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तर प्रत्येक एक यशस्वी डॉक्टरच्या मागे फार्मासिस्ट असतो. हा. जर तुम्ही फार्मास्युटिकल लेजिस्लेशनची डेफिनेशन बघितली असाल, पहिला चॅप्टर आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा, त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल लेजिस्लेशनची डेफिनेशन आपण बघतो. तर फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स किंवा औषधांचे गॅरंटी, जी औषधांचे इफिकसी ऑफ द मेडिसिन, इफिकसी ऑफ द मेडिसिनची गॅरंटी कोण घेतो? डॉक्टर घेतो का? नाही. ती गॅरंटी फार्मासिस्ट घेतो. हे आपल्याला फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये पहिली लाईन दिलेली आहे. सो जर आपण औषधांचं जर क्वालिटी मेंटेन केली नाही, त्याची गॅरंटी दिली नाही, तर एखादा किती सर्जन असेल, किती चांगला एक्सपर्ट सर्जन असेल, तर तोही गॅरंटी घेऊ शकतो आणि तो डेअरिंगच करणार नाही सर्जरी करण्याचं. एवढं महत्त्वाचं फार्मसी फील्ड आहे.